बऱ्याच जणांना आहे ना वासाने शेपूची भाजी आवडत नाही, तिचे ढेकर येतात, खायला कानकूच करतात. तुम्ही जर ह्या पद्धतीने शेपूची भाजी केली ना, न आवडणारे सुद्धा आवडीने खातील आणि त्यांनाही भाजी आवडेल. तर चला आपण कशा पद्धतीने ही भाजी बनवायची ते तुम्हाला सांगते. तर भाजी ना मी बारीक चिरून घेतली, त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. आता कढई गरम करायला ठेवली. या कढईमध्ये ना आपण 2 पळ्या तेल घालू. तेल चांगलं तापलं की लसूण आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. एकदम साध्या सिंपल पद्धतीने आपण ही भाजी करणार आहे आणि खाणारे पण आवडीने खातील. तर बघा आता फोडणी दिली आहे आपण. त्यानंतर आहे ना चिरलेली भाजी धुवून टाकायची आहे. तर सर्व भाजी टाकून देऊ आपण. त्यानंतर आहे ना भाजी परतून घ्यायची. भाजी आहे ना तेलात आणि जिरे मोहरीच्या फोडणी दिलेली असते ना त्यामध्ये चांगली परतून घ्यायची. त्यामुळे तिचा वास पण कमी होतो आणि ढेकर पण येत नाही. तर बघा अशा पद्धतीने आणि अधूनमधून आहे ना हलवत राहायची ही भाजी. त्यानंतर आता आपण भाजीचं आहे ना वाटण तयार करून घेऊ. हिला आहे ना थोडंसं वाटण लागतं ते वाटण करून घेऊ. थोडीशी तीळ घेतली आहे 3 चमचे, मूठभर शेंगदाणे आणि 7-8 हिरव्या मिरच्या. मी हिरव्या मिरच्या आहे ना आमच्या आवडीनुसार घातल्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचे. तुम्हाला कशी तिखट फिक्क भाजी पाहिजे त्याप्रमाणे. त्यानंतर आहे ना थोडंसं पाणी टाकून हे वाटण आहे ना मिक्सरमधून बारीक करून घेतलं. तर मस्त आता आहे ना भाजीमध्ये टाकून आहे ना परतून घेते. म्हणजे भाजी ना चांगली जर परतली ना त्या भाजीचा वास पण येत नाही आणि ढेकर पण येत नाही. त्यानंतर आहे ना थोडंसं पाणी टाकून आहे ना आपण भाजी शिजून घ्यायची आहे. ही आपण आहे ना गावाकडे याला आहे ना हटीव भाजी म्हणतात. त्यानंतर मीठ टाकायचं आणि भाजी ना चांगली शिजू द्यायची. 10 ते 15 मिनटं आहे ना भाजी चांगली छान अशी शिजू द्यायची. म्हणजे घट्ट रसा येतो, रसा मिळून येतो आणि भाजी खायला एकदम चवदार लागते. तर अशा पद्धतीने ही जर भाजी केली ना तुम्ही तर न आवडणारे सुद्धा आवडीने ही भाजी खातील. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.